पहिले हे सांगा मला, समुद्रात थुकसाल का तुम्ही इमल खाऊन? सॉरी म्हणा समुद्राला. समुद्र दादा नाही, समुद्र काका आहे, समुद्र काका. त्या रूटने जातो आपण आणि येताना या रूटने येतो. आणि येताना आल्यावरही लक्षात ठेवा, ते सगळं जे आहे ते जे हवेच्या जोरावरती चालतं त्याच्यावरती सगळं होतं. आता आपल्याला जायचं आगरदंड्याला. इथून एक मला वाटतं काय 2-3 किलोमीटर असणार. आगरदंड्याला जाऊन आपल्याला तिथून आपल्या ज्या टू व्हीलर्स गाड्या त्या बोटमध्ये टाकायच्या, तिथून दिघीला पोहोचायचं आहे आणि तिथून जायचं आपल्याला आरवी बीचला. तर आरवी बीचचं जे काय असेल मी सांगतो, तो सगळा कोस्टर रोड आहे आणि एकदम जबरदस्त भन्नाट असा रोड आहे. आतमधून येणारा रोड आहे सगळा. एक चला पटापट, दम लागला राव. चलो पांडूस. नाही बोट गेली मग 8 वाजेपर्यंत काही नाही. चला वरती बसावं लागेल अजून. काय गाडीजवळ थांबू शकतो मी? थांबू शकतो ना गाडीजवळ? काय करायला लागले? हा, समुद्रात ते काय थुकायला लागले, पिचकाऱ्या मारायला लागले. ती विमल खाल्लेली. हा माणूस तंबाखू हो माणूस नाही, तुम्ही माणूस. मी बघितलं. लाज वाटायला पाहिजे राव तुम्हाला जरा. डोळ्यासमोर केलेलं एक कृत्य, लाज वाटायला पाहिजे. लाज जनाची नाही मनाची नाही. वरून बिनलाजासारखं हसतंय, निर्लज्जासारखं. विमल खाऊन कोणी समुद्रात थुकतं आजपर्यंत? ऐकलं तुम्ही? कधी पाहिलं? हा, मग एक तर ते एका डोळ्यातून पाणी यायला लागतं इकडच्या. लगेच बोललो की आम्ही, लगेच एका डोळ्यातून पाणी यायचं. शिंदेराव सांगा जरा यांना तुम्ही काय. बाहेर गेलेलं आहे सध्या. डोकं तसे काम करत नाही त्या माणसाचं, पण भुकेमुळे जास्त झाले. पहिले या इकडे बघा, पहिले या डोळ्यातून पाणी यायचं, आता या डोळ्यातून पाणी सुरू झालं इकडं तिकडं. पहिले हे सांगा मला, समुद्रात थुकसाल का तुम्ही इमल खाऊन? सॉरी म्हणा समुद्राला. समुद्र दादा नाही, समुद्र काका आहे, समुद्र काका. दादा लाज वाटते. 1000 वर्ष जुना आहे तो माणूस. कान पकडून माफी मागाय. ते थुकलंय ते धुवून टाका जरा या बॉटलच्या पाण्यानं. पाणी तर दोन. हा आता हा परत पिचकारा मारायची ना समुद्रात, सांगून ठेवतो. काय गिळून टाकायचं, काय जरा हात जोडायचे राहिले की अजून. आता मी असं परत असं ते नागोबा सारख्या पिचकाऱ्या मारणार नाही. आजोबा ठीक आहे. आणि ती या डोळ्यातलं पाणी का बंद झालं इकडं? स्टॉक संपलाय काय? टीटी आहे चेक करणारे जे असतात, हे बोटवरचे टीटी असतात जे चेक करतात तुमचे तिकीट सगळे. कोण काय गॉगलचं ते तो गॉगल तुटला, या गॉगलचं हे पडलं, किती नुकसान व्हायला लागलं भयंकर. हा माणूस तुमच्यासोबत असले की नुकसान होतं तुमचं. या माणसाचे ग्रहमान राशी काही ठीक नाही आहेत. आता या जेटीवरून बोट निघालेली आहे आमची आणि या सगळ्या गाड्या टाकल्या आहेत. समोर दिसते आता त्या साईडला जेटी दिघी बंदर आहे. इथं सगळं ती बोट जाणार आहे आपली. हे जिकडे दिसतंय हे काहीतरी खनिज तेल काढण्याचं काहीतरी ती कंपनी किंवा हे आहे. ही चालली तिकडून दिघीवरून येणारी जेटी आहे, जे की मुरुड जंजिऱ्याला चाललेली आहे आता रिटर्न. आमची जशी जेटी आहे हे सगळ्या गाड्या भरलेल्या आहेत, सगळं त्याच प्रकारची ही जेटी आहे दुसरी. आणि ही चाललेली आहे आता. त्यात पण तसंच 4 व्हीलर 2 व्हीलर सगळं भरलेले आहेत, माणसं वगैरे तिथं आहेत आतमध्ये. आता ही जंजिऱ्याला जाणार आहे. आणि मधात अशी ज्या पास होतात ना एकमेकांना गाड्या, तसे समुद्रात 2 मोठमोठ्या ज्या बोट आहेत त्या पास व्हायला लागल्या. आमच्या हे जे कप्तान बघा, तांडेल साहेब, तांडेल म्हणतात मायंदादाने यांना, तांडेल किंवा कप्तान साहेब म्हणतात. तांडेल
नाही ते तांडेल साहेबांना कमीत कमी एवढं मोठं जहाज चालवतात. हे पांडेल साहेब, हे काय यांना काही जमत नाही. हे 4 व्हीलर चालवतात. हे आहेत पांडेल साहेब. तुमच्या कमीत कमी असे 50 4 व्हीलर बसतील एवढं जहाज चालवायला लागले कॅप्टन साहेबराव. तुम्ही एका 4 व्हीलर जहाज चालवायला शिकवा तुम्ही. होय, काय म्हणायचं आहे? काही दिवसानंतर आम्ही जहाज पण शिकणार आहेत. बर, खंत नाही त्याच्या ट्रेनिंगसाठी यांना एखाद्या ट्रेनिंग चालू आहे. सध्या काही बोलू नका त्यांना अत्यंत भूक लागली. भूक लागलेली आहे काय? बरं नाही, काहीच बोलूच नका. बरं. डोळ्यातून पाणी यायला सुरुवात झाली. मग हा एवढा समुद्र तोच आहे काय सगळा? नाही ते आजोबा आहेत त्याचे. म्हणजे मासेमारी चालू आहे रापण पद्धतीने. मे बी मला माहित नाही, पण असं वाटतं मला याला रापण म्हणतात, कारण ही किनाऱ्याच्या जवळपासची मासेमारी आहे त्यामुळं रापण म्हणतात. आणि ती त्याच्यावरती छोटी मुलगी सुद्धा, अक्षरशः फार वयानं छोटी आहे, आणि ती छोटी मुलगी सुद्धा त्याच्यावरती मासेमारी करत आहे. खूप छान, खूप मस्त. जंजिऱ्याहून काल आम्ही आता आर्वीला आलो होतो. आर्वीला मुक्काम केलेला आहे आणि आर्वीचा एवढा जबरदस्त बीच आहे. व्हाईट सँड पूर्ण बीच आहे आणि आर्वीला आवर्जून या, आवर्जून. जबरदस्त, म्हणजे फार कमी लोक येतात आर्वीला आणि प्रॉपर व्हाईट सँडचा बीच आहे. तुम्ही बीच बघून घ्या, जबरदस्त एकदम. काय आर्वी बीच नंतर आपण आलो होतो श्रीवर्धन बीचला. श्रीवर्धन बीचला इथं असं एक फार जबरदस्त क्रिएटिव्हिटी केलेली आहे. ही सगळी बोट आहे, हा प्रकार आहे सगळा, आणि जबरदस्त एक क्रिएटिव्हिटी आहे. तुम्ही जर या पट्ट्यात येत असाल, हरिहरेश्वर किंवा आर्वी बीच किंवा या जवळपास, तर तुम्ही श्रीवर्धनला नक्की भेट द्या. एक तुम्ही 1-2 तासाकरता इथे क्रिएटिव्हिटी बघून म्हणजे तुमची पुढची जे काय असेल ते पुढचं ठिकाण तुम्ही करू शकता. आणि 1 नंबर ठिकाण आहे हे श्रीवर्धनसुद्धा. नारळ फोडलेला आमच्या पांडू शेटने, आणि म्हटल्याप्रमाणे आपण देवाची पूजा केलेली आहे आतमध्ये फुलहार अगरबत्ती आणून. आणि अशा प्रकारे भोलेनाथ महादेवाने आपली ट्रिप सक्सेसफुल केलेली आहे. त्याबद्दल सगळे भोलेनाथ धन्यवाद माना. बोला भोलेनाथ बाबा के जय. चला, ओम नमः शिवाय.